असं वाटतं कधी कधी ती खूप समाधानी जन्माला आली. कधी खेळण्यांच्या दुकानात गेलं तरी हे घेऊया का ते नको. दुसऱ्या वेळेला वेदांत झाल्यावर मला रस्त्यात बसून एकदा तरी त्यांनी रडलं पाहिजे आणि हट्ट केला पाहिजे. मला माझ्या मैत्रिणी म्हणायचं अगं तू वेडी होशील. म्हटलं झाली तरी चालेल, वल्लरीच्या वेळेला काहीच असं झालेलं नाही. खरं सांगायचं तर हा इंडस्ट्रीमध्ये काम करायचं नाही ह्याच्यासाठी घरच्यांचा खूप सपोर्ट पाहिजे मुलींना, तरच शक्य आहे. 48 तास तो तसाच होता. मला असं आपल्या घरी गेल काही झालं तर तो चावायला लागला आम्हाला. हो भयंकर. Hello and welcome to Spill the Tea with Sartabase. Today we are spilling the tea with someone really special. This duo is just like us. They are daughter and mother. So let us hear about them a little bit from my mom as well. येस. सो आज आपल्याकडे आलेले आहेत. खरं तर तुम्हाला माहिती आहे की आई आणि मुलांचं नातं खूप महत्वाचं आहे आणि खूप जवळचं नातं आहे. जगामध्ये सगळ्यात जवळचं नातं कोणतं असेल तर ते आई आणि मुलांचं असतं आणि अशीच मायलेकीची जोडी आपल्याकडे आलेली आहे. आणि अशी आई जी खरं तर खेळाडू आहे, अशी आई जी अगदी फर्म आहे आणि अशी आई जिला माहिती आहे की व्यवहार कसा असायला पाहिजे आणि व्यवहार ज्ञान अगदी उत्तम तिचं आहे आणि अशा मायेच्या पंखांखाली ती आपल्या मुलीला वाढवते. तर आपण वेलकम करूया आपल्या आजच्या गेस्ट वैशाली लोंढे यांचं. नमस्कार. आणि त्याचबरोबर अतिशय खेळकर, खोडकर, परंतु प्रेमळ आणि सगळ्यांना आवडणारी आणि नवरी मिळे हिटलरला या मालिकेतून घराघरात पोहोचलेली आणि सगळ्यांच्या हृदयात आपलं स्थान मिळवणारी अगदी कमी वयात बरं का. वेलकम करूया आपण वल्लरी विराजीचं. हाय वल्लरी, कशी आहे? मस्त. तुम्ही कशी आहात? छान छान. आम्हाला बोलता बोलता असं झालं होतं की वल्लरी बद्दल तर आम्ही सोशल मीडियावर खूप ऐकतोय, पाहतो पण आहे. रील वरती आम्हाला पाहायला मिळते. वल्लरी गुणी आहे आणि खूप सुंदर डान्स करते, ऍक्टिंग तिची अप्रतिम आहे. पण घरातली वल्लरी कशी आहे? चांगलं. घरातली वल्लरी सुद्धा तशीच आहे. म्हणजे खूप मुळामध्ये ती खूप तापट किंवा चिडखोर नाहीये, शांत आहे लहानपणापासून. त्यामुळे असं काही विशेष तिच्याबद्दल असं काही तक्रार करण्याचं काही कारण नाही. फक्त एकच असतं की तिचं आवरायला थोडं तिला वेळ लागतो, तेवढं एकच सोडलं. बाकी काही प्रॉब्लेम नसतो म्हणजे. आणि तिला सगळ्या कारणाला आई आणि बाबा लागत असतात सारखे. तर आता आम्ही तिला सांगतो की आता तू कमावती मुलगी झालेली आहेस, तू तुझं बघ. ते काही अजून तसं काही. बाकी शांत आहे स्वभावाने, खेळकर आहे. म्हणजे अशी चिडखोर नाहीये, हे महत्वाचं सगळ्यात आहे. की कशाच्या बद्दल मी किती ओरडले, काही आरडाओरडा झाल्या तरी ती कधीच अजूनपर्यंत तिने मला उलट उत्तर किंवा रागावूनच बसलीये, 4 दिवस आईशी बोलतच नाहीये, असं आमच्यात कधीच झालेलं नाहीये. मी एकतर्फी बोलत असते, ती शांतपणे ऐकत असते. काही अगदी गुणी बाळासारखं. मुळात गुणी बाळासारखं. आणि लहानपणी पण ती शाळेवेळेमध्ये होती. मुळात ना मला असं वाटतं कधी कधी ती खूप समाधानी जन्माला आली. कधी खेळण्यांच्या दुकानात गेलं तरी हे घेऊया का ते नको. हे किती चांगलं की नाही, हट्ट करायचं हा प्रॉब्लेम नाही. माझा तो प्रॉब्लेमच होता. आणि मी अगदी तो मला खेळण्याच्या दुकानवाला म्हणायचा की जाऊ दे, ती पैसे वाचवते तुझे, कारण तो मला लहानपणापासून ओळखतो दादरचा. तर तो ती पैसे वाचवते तुमचे. म्हटलं नको आहेत मला वाचवायला, तिने काहीतरी तरी मागितलं पाहिजे की नाही. कधीच उलट झालं सगळीकडचं. बट यू आर द फर्स्ट मॉम जे सांगतायत की समाधानी बाळ जन्माला आलंय. नाहीतर बरेच आयांच्या कंप्लेंट. त्यामुळे मी दुसऱ्या वेळेला वेदांत झाल्यावर तेव्हा मला असं होतं रस्त्यात बसून एकदा तरी त्यांनी रडलं पाहिजे आणि हट्ट केला पाहिजे. मला माझ्या मैत्रिणी म्हणायचं अगं तू वेडी होशील. म्हटलं झाली तरी चालेल, वल्लरीच्या वेळेला काहीच असं झालेलं नाही. म्हणजे आई म्हणून तुझी अपेक्षा होती की तिने करावं. मला एक सॉफ्टवेअर आवडलेलं, ते पण मला काही आवडत नव्हतं तरी तो दुकानदार दाखवत होता की हे बघा ते बघा. मी लहान 4-5 वर्षाची आणि मला एक सॉफ्टवेअर आवडला टायगरचा, वाघ. आणि असं नाही की तो खूप आवडला, पण मी आईला म्हटलं की हा आवडलाय. ते म्हटलं तुला हवाय का? हो चालेल. तर आईने एवढं सिरियसली घेतलं. आईने बाबांना फोन केला की वल्लरीला आवडलाय, मग मी घेऊ का वगैरे वगैरे. आणि घेतला तिने. आणि माझं की ठीक आहे तू नाही म्हणालीस तरी असं काही नसतं वाटलं. पण आईच एवढी खुश झाली की वल्लरी काहीतरी मागतीये.
तर अशी मी गुणी होते. एका वाक्यात मी गुणी होते. आहे गुणी आहे. आणि फार प्राऊड होत असेल ना तुला स्वतःवरती की चला मी गुणी बाळ आहे. म्हणजे खरंच आहे, कारण अजूनही आम्ही कुठे दोघी गेलो की अजूनही वल्लरीला तुम्ही लागता असं. आता काय एवढी मला वाटतं मी 42 वर्ष दादरमध्ये राहतेय. मी 7वीत असल्यापासून राहतेय. त्यामुळे बरेचसे दुकानवाले, भाजीवाले, ड्रेस घ्यायला गेलो होते, बरेचसे ओळखीचेच आहेत दादर. दादरमध्ये ओळखत नाही. आता तर असं झालं की रस्त्यात दिसणारा माणूस वल्लेरीमध्ये तर ओळखतोच, प्रश्न नाही. पण अशी तोंड ओळख आपली असते ना वॉकला गेलो याला, त्यामुळे त्यांनाही सगळ्यांना म्हणजे टेलरला पण माझं तिचं कौतुक वाटतं. तुम्हाला विचारल्याशिवाय ती काहीच डिझाईन देत नाही, तुम्हाला विचारावंच लागतं. म्हटलं माहिती नाही, पण हे घडवून नाही आणलंय, ते घडलंय. पण एक असतं ते की मम्माचं जे शॉपिंगची चॉईस असते ती असते चांगली असते. बरोबर. आता त्यांचा सगळ्यांचा बघण्याचा तिच्याकडचं हे वेगळा झाला ना, की आता ती ऍक्ट्रेस आहे किंवा ती श्रावण क्वीन झाली, आता ते सगळ्यांना जनरल. पण तरी सुद्धा अजून आई बरोबरच मुलगी दिसते, असं पण थोडं त्याचंही कौतुक होतं आणि त्याचं मला फार भारी वाटतं खरं सांगायचं. मी ते खूप एन्जॉय करते, म्हणजे मनापासून. ग्रेट. वल्लरी बाबतीत तर आम्ही हे पण ऐकलेलं आहे की तिचं प्राणीप्रेम अफाट आहे, प्रचंड. म्हणजे एक वेळेस तिला घराच्या बाहेर राहणं परवडेल किंवा चालेल, पण प्राणी मात्र घरात आणि सुखरूप राहिले पाहिजे. तर काय आईमुळे तुम्हाला ही आवड यायला सुरू झाली प्राण्यांची? नाही ऍक्च्युली उलट. म्हणजे आई लहान असताना आईकडे होते माझ्याकडे माझं प्राणीप्रेम होतच. पण मग आम्ही झाल्यावर आईच असं होतं की तू आणि म्हणजे माझा भाऊ वेदांत तुम्ही लहान आहात, त्यामुळे तुम्ही किंवा प्राणी काही नाही. मग आय थिंक मी 9th मध्ये असताना खूपच हट्ट केला म्हणून आम्ही पहिली मांजर आणि मग ते सुरूच झालं. मग ती मांजर म्हणजे मला विराजने फोटो दाखवले की माझ्या मैत्रिणीकडे झाली आहेत पर्शियन कॅटचे. तर म्हटलं आपण एक घेऊन येऊया, तुला जमणार आहे का? तर म्हटलं हो जमेल, आता मुलं थोडी मोठी झाली. मग ते आम्ही पर्शियन कॅट आणला, मग बर्ड्स आले. त्यामुळे माझं प्राणीप्रेम खूप आधीपासूनच आहे. ते माझं त्यांच्यामध्ये आलंय. आणि आता आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच प्राणी आवडतात. म्हणजे आम्हाला प्राणी आहे ह्याचा कधीच कसला त्रास नाही. आणि मग हे कसं शिफ्ट झालं म्हणजे वल्लरीकडे? किंवा मला वाटतं माझं बघून झालं असेल. काय झालं, पहिल्यांदा एक कोकिळा आणून दिली कोणीतरी. नाही आई, आधी बिल्डिंग मध्ये ती मांजर होती ना, आधी बिल्डिंग मध्ये माझी होती. मांजर, तिला पिल्लं झाली, मग ती पिल्लं आम्ही आमच्या घरी आणली. मग ते मांजर, मग त्या शेजारच्यांनी ते मांजर कुठेतरी नेऊन सोडलं, मग ते सगळ्या फिश मार्केट शोधून काढले. रात्री फिश मार्केट मध्ये जायचं, मांजर मिळते का, आपण ते गेलो तिकडे. ते खरं तिच्यात मला वाटतं इनबिल्ड आलं ते माझ्याकडून, बहुतेक ते असं झालं. त्यामुळे ते आहे. तर तिने पण तसंच केलं, एक स्ट्रे मांजर घेतली, सांभाळली, आता तिने पण पिल्लं दिलीये आणि आता संसार आमचा. आणि तुम्ही 10वीत असताना ती पिल्लं आणली ना? हो भाई, मला म्हणाले होते एका महिन्याआधी. पण ऍक्च्युली घरात प्राणी वगैरे असल्यावर अभ्यास वगैरे छान होतो असं मला खूप वाटतं. अगदी ते आल्यामुळे असं काही सिरियस एन्व्हायरमेंट नाही राहिला. बरोबर. आणि जॉली आणि आपण दमलो ना तरी 5 मिनिटं तरी त्याच्यावर खेळायला आपण लगेच रिचार्ज होतो. येस. आणि म्हणजे जे हिच्या बाबतीत मी एक्सपिरियन्स केलं ते असं होतं की इमोशनल रेग्युलेशन खूप सुंदर झाले तिचे त्या काळामध्ये. म्हणजे ती 2 मांजरं आली आणि आमचं घराचं वातावरणच पूर्णपणे बदलून गेलं. असं होतं ते. वल्लरीची औलची बाल्कनी काय स्टोरी आहे? वल्लरीची औलची बाल्कनी मी सांगू? माझ्या वेटकडे एक औल आलं ज्याचा पाय साफ तुटला होता. म्हणजे त्याच्या जॉईंट कडेच तो पाय असा लोंबकळत होता. खूप मोठं, एवढं मोठं नाही, आधी छोटंसंच होतं, बाळ होतं ते. आधी बाळ होतं, बाळ होतं. आणि मग तिने मला फोन केला, वैशाली ताई ते असं असं औल आलंय, कोणीतरी त्याला, हल्ली ते लक्ष्मीचं वाहन म्हणून घरी पाळावं असं काहीतरी लोकांच्या डोक्यात आहे. ते तसं कोणीतरी आणलं. मग तिने त्याला खूप त्याला सांगितलं की मी तुला पोलिसांकडे देईन, मी ह्याला. मग ते सोडूनच निघून गेला तो माणूस. मग आता त्याची ट्रीटमेंट करणं आलं. मला म्हणाली तुझ्याकडे. पण त्याचा पाय पंखात अडकला? नाही, तो तुटला होता. मला वाटतं त्याने आणला ना, जेव्हा त्याला मला वाटतं खेचला असेल किंवा तो वरून पडला असेल. बाळ होतं त्यामुळे तो पाय अगदीच लोंबका होता, म्हणजे जेमतेमच होता. ती म्हणे मी त्याचं ऑपरेशन करीन, पण तोपर्यंत त्याला सांभाळायचंय. त्याला आम्ही आमच्या, बरं औल असा प्राणी आहे तो काही पिंजऱ्यात राहत नाही. बरोबर. आमच्याकडे एक बाल्कनी आहे, म्हणजे तिथे आम्ही असे रेस्क्यूचे बर्ड्स असे सोडतो. त्यामुळे तो तिथे होता. तो सुरुवातीला खूप रागाने बघायचा. ते वाईल्ड असतात.
ते हळूहळू त्याला कळलं. मग तिने त्याला पिनिंग केलं. आपल्या ह्याच्यामध्ये प्लेट किंवा सगळं कसं आपण पायात हाडात तसं तिने पिनिंग केलं त्याच्या हाडामध्ये. ते जवळजवळ मला वाटतं 4-4.5 महिने आऊल होतं माझ्याकडे. ते असं छोट्याचं छान मोठं झालं. त्याला 2 असे छान की त्याची ती सगळी वाढ हे. आणि फक्त तो तिच्या भावाला चावायचं नाही, तो त्याला हाताने उचला. बाल्कनी रोज धुवायला लागायची कारण का ते एवढं घाण करायचं. त्याचा एक वेगळा वास येतो त्याच्या निष्ठेचा. मग ते रोज मग ते वल्लरी त्याला कॅल्शियम द्यायचं. मग ते चिकन मध्ये असं चिकनाचा तुकडा घ्यायचो रॉ, त्याच्यात मध्ये भोग पाडायचं, मग कॅल्शियमची गोळी ते चिकनच्या आत घालायचं, मग ते असं बंद आणि पहिल्यांदा तेच द्यायचं की ते पटकन ते अख्खं म्हणजे ते गोळी गेली आणि मग पुढे त्याला जेवण द्यायचं. कारण त्याच्या जे औषध आहेत ते पहिले 2-3 तुकडे तेच द्यायचं औषध. असं करून ते आम्ही टेक्निक सेट केलं होतं. आणि नंतर ते ओळखायला लागलं होतं आम्हाला. म्हणजे हो ना, असं वाईल्ड अॅनिमल अशा पद्धतीने आपल्याला ओळखायला लागतं. ते किती भारी वाटतं. ती म्हणाली याला सोडायचं म्हणजे कात्रजला एकतर तुला त्याचं ते सॉफ्ट लाईन केलं. त्याच्यावरती म्हणाली आधी त्याचं सॉफ्ट लाईन करून बघूया. म्हणजे त्याला उडता येईल. उडून त्याला पायात एवढा जोर पाहिजे, उडून त्याला बसता आलं पाहिजे वगैरे, त्याला ते चिकन पायात पकडून त्याला खाता आलं पाहिजे, तर तो ती शिकार करू शकेल. तर तुम्हाला ती शिकार करते. मग आम्ही आमच्या घरचं सगळं सामान सरकवून असं आम्ही उडतोय का, मग तो उडतच नव्हता. मग मी खाणं ठेवायचं लांब कुठेतरी चिकन की ते बघून तो उडेल. मग त्याचा व्हिडिओ वगैरे काढला, तिला दाखवायला भेटला की आता जमतंय. फॉरेस्ट डिपार्टमेंटचं लेटर तिने आणलं. मग मी आणि ती जाऊन त्याला कात्रजला सोडून. मला खूप वाईट वाटलं, खूप रडायला आलं ज्या दिवशी त्याला नेलं. बाण आवला आलेला तो पण असं आय गेस उडून आलेला असाच. तो त्याच्या काय म्हणतात त्याच्या टेरिटरीमध्ये होता आणि त्याच्यातून तो बाहेर पडला आणि आपल्या खिडकीत कावळे वगैरे त्याला सगळे सत्वत होते. तर मग ते एसीचं जे आपलं असतं ना त्याच्यावर येऊन तो बसलेला. ते कावळ्यांचं बघितल्यावर मम्माने ठरवलं. म्हणजे मला भीती वाटत होती सुरुवातीला. मला असं होतं की काय करेल, कारण ते फुल ग्रोन होता तो. काही नाही करत पण क्यूट असतं आणि त्याचे डोळे किती. आमच्याकडे बाणाऊल पण येऊन गेले, आमच्याकडे आउलेट पण आलं होतं. त्याला असं ते मस्त पडद्यासारखं लावून दिलं. म्हणजे ते कावळे असे काय त्याला त्याला चिकन दिलं वगैरे असं त्याला खाल्लं आणि रात्री त्याला तो गेला. ते रात्री त्यांना विजन फॉरेस्ट डिपार्टमेंटचं तुम्ही असं म्हणजे जॉईंटली करता की तुम्ही परमिशन्स घेऊन करता? नाही, आम्ही जॉईंटली नाही करत. खरं माझी जी वेटरनरी डॉक्टर आहे आमची शिवानी तांडे म्हणून, ती हे सगळं हे बघते. तिच्या थ्रू ती ओळखते. कारण ट्रीटमेंट वगैरे सगळं ती देते. कारण तीच मला सगळ्यात जवळ, आणि ती सगळ्या एक्झॉटिक बर्ड्स आणि रेप्टाईल्स ह्याचंच ती काम करते आणि रेस्क्यूचं पण खूप काम करते ती. त्यामुळे ती ते सगळं बघते. आम्ही फक्त तिने किंवा कोणी आणून दिलेले पक्षी असतात ते तिच्याकडे नेतो, ट्रीटमेंट करतो, बरे झाले की सोडतो. व्हेरी नाईस. म्हणजे तुम्ही त्या नॉर्म्स आणि कंडिशन्स मध्ये सगळं करता. जे अॅनिमल रेस्क्यू करणं असेल किंवा मग त्याला सोडून देणं असेल, ते सगळं नॉर्म्स फॉलो करून असतं. आता घारी बिरी आले तर आपल्याला काही परवानगी घ्यावी लागत नाही, ती आपण बरी झाली की सोडू शकतो. आम्ही तर हल्ली आमच्याकडे असं झालंय की ती जी औलची बाल्कनी येते ते घारी आल्या, ठेवल्या, बऱ्याच झाल्या औषध पाण्याने, आणि फक्त बाल्कनीचा दरवाजा जरी म्हणजे असा स्लायडिंग उघडलं तर आपोआप आमच्याकडे ह्याच्यामध्ये पूर्ण लॉकडाऊन मध्ये आमच्याकडे सगळे प्राणी आणि आमच्या घरातले माणसं सगळी मिळून आम्ही 108 लोक होतो. सो म्हणजे हे प्राणीप्रेम तुझं इतकं अफाट आहे. आम्हाला खरं तर आता बोलतोय आपण तेव्हा कळतं आम्हाला. तर डान्स करणार. अच्छा, डान्स करून मला आठवलं, तुम्हाला 3 मुलं आहेत असं आम्हाला कळलं. हो, अगदी बरोबर. काय आहे तो किस्सा? मी आणि वेदांत आहोतच, आणि तिसरी तर आलापिनी आहे, ती सारखी आमच्या घरी येत असते. आणि येत असते म्हणण्यापेक्षा आम्हाला ती आणि तिला आम्ही असं जमून गेलंय. खरं आमचं इक्वेशन जमलंय. तिला वल्लरीच्या बाबांबरोबरही गप्पा टप्पा करायच्या असतात, तिला माझ्याही बरोबर. त्यामुळे आणि ती काही ना काहीतरी, आणि आता असं मला वाटतं पुण्यावर ती कुठे दुसरीकडे राहण्यापेक्षा त्या दोघींचंही काहीतरी कामाचं असतं, त्यांनाही एकमेकींचं त्यांचं खरं बॉन्डिंग झालंय. ती तिच्याबरोबर सिरियलच्या वेळेला राहिली सुद्धा शेवटचे 6-1 महिने. त्यामुळे
त्यामुळे मी वल्लरीला ओरडते तशी मी तिलाही ओरडते. त्यामुळे ते माझं तिसरं मूल आहे. मी सांगून टाकलंय. म्हणजे तिच्या आईला मी सांगून टाका. तर तिच्या आईचं म्हणणं की हो अगदी म्हणजे तुम्हाला फ्री हँड दिलेलं आहे. तर हा बॉन्ड म्हणजे तुमचा कसा जुळला, कुठून सुरुवात झाली? आलापिनीचं माझा ना असं सांगू का, असं काही एक नाहीये त्याला की असं काहीतरी झालं आणि जुळला. खूपच ऑर्गॅनिकली झालं. म्हणजे रोज आम्ही सेटवर जायचो. आधी आम्ही वेगळ्या राहायचो पण ती रस्त्यात राहायची. सो मी तिला रोज पिकअप करायचे आणि मी एकत्रच सेटवर यायचो असं. आणि तीही एकटी राहत होती, मीही एकटी राहत होते तेव्हा. त्यामुळे मग एकमेकींना मदत करणं की काहीतरी आणायचं असेल, भाजी जरी आणायची असेल तर मग आता तिचं उशिराचं कॉल टाइम आहे, ती म्हणायची मी तुझ्यासाठी पण आणते, किंवा मला काही ऑर्डर करायचं तर मी तिच्यासाठी करीन. असं ते एकाच नाही. आणि आम्ही बहिणींचाच रोल प्ले करत होतो. इच्छा होती की मला एक बहीण असायला पाहिजे. ती खरं आलापिनीमुळे आणि सिरियल मध्ये अचानक आणायचे ती बहीण म्हणून. ती पहिल्या दिवस शूटिंगचा आलापिनीचा अजून सांगते म्हणजे की ती एकटीच रात्री अशी 12:30-1ला जाणार होती आई, आणि तिला बोरिवलीला जायचं होतं आणि ते कुठेतरी ठाण्यात होत्या. मला म्हणाली मलाच काळजी वाटत होती की ही पुण्याची मुलगी, हिला मुंबई माहित नाही. आणि ती पहिल्यांदाच मुंबईत आलेली, पहिल्यांदाच एकटी ट्रॅव्हल करत होती, शूटिंगही आयुष्यात पहिल्यांदा. 12:30 पाऊंडला मी तिला बस स्टॉपवर सोडताना मला म्हणजे तेव्हा खूप कमी ओळख होती पण मला इतकी तिची काळजी वाटत होती. मी तिला म्हटलं की बाई काही झालं तरी तुम्हाला फोन कर. तिला असं वाटत कसं तुला फोन करू, तू कधीही कर पण तू नीट जा घरी. पण जर या टॉपिकवर आहोतच नवरी म्हणे हिटलरलाचा, तर मग ही तुझा सर्वात असा काय म्हणतात टर्निंग पॉइंट म्हणू शकतो आपण. अगदीच. तर मग कसं होतं हे, तू ऑडिशन्स वगैरे किंवा तुला कशी भेटली सिरियल? माझी ऍक्च्युली ह्या सिरियलसाठी लीला या कॅरेक्टरसाठी सगळ्यात पहिली ऑडिशन माझी झाली होती. ओके. आणि पहिला दिवस होता ऑडिशनचा. त्या दिवशी मला आठवतं मला 8 वाजता पोचायची ऑडिशन होती. मी पोचले. आमचे डिरेक्टर चंदू सरही आले नव्हते. मला म्हणाले ते आमच्या क्रिएटिव्हनी स्क्रिप्ट दिली आणि 3 स्क्रिप्ट होत्या आणि भयंकर मोठे पॅचेस होते. आणि त्यात पण एक हॅपी पॅच होता, एक आधी असं चिडते असा होता, आणि एक थोडासा असं इमोशनल. आणि असं म्हणजे तिन्ही कसं परफॉर्म करू शकेल ऍक्ट्रेस हे बघण्यासाठी पॅचेस होते आणि त्यांनी दिले. आणि मला अजून आठवतं मी पहिले 2 पॅच केले होते म्हणजे मनालीताई बरोबर, आणि तिसरा ना जरा खूपच कठीण पॅच होता आणि खूप होते ते. मी खाली गेले त्या बिल्डिंगच्या, त्याच्या बाबांना फोन केला आणि आई आणि बाबा तेव्हा कुठेतरी चाललेले. आई बाबा गाडी चालवत होते. आईने स्पीकरवर लावला फोन बाबांना आणि मी म्हटलं बाबा असं असं आहे आणि हा पॅच जरा खूपच कठीण आहे आणि मला नाही म्हणजे ठीक आहे तुम्हाला वाचून दाखव. मग मी त्यांना वाचून दाखवला. मग मी बोललो की असं करू का, मग हे करू का. मी फोनवरच त्यांना असं परफॉर्म करून दाखवलं एकीकडे की तुम्ही ऐका कसं वाटतंय वगैरे, आणि असं सगळं केलं. सो बाबांचं खूपच आईबाबांचा खूपच मोठा सहभाग आहे त्या ऑडिशन मध्ये. आणि मी गेले आणि तेव्हा मी म्हणजे आता तर ऑब्व्हियसली आता थोडंसं काम केलं आपण थोडेसे धीट होतो आणि थोडं जरा आउटस्पोकन होतो. तेव्हा मी खूपच तशी गप्प आणि शांत होते. सो बाबा मला सारखं सांगत होते की तुला पण जे वाटतंय ते पण तू बोल. की नाही सर त्यांनी असं म्हटलं तर असंच करू ना, काय बोलू. सारखे तिचे बाबा सांगतात की त्यांना विचारायचं की असं करून बघूया का, हे पण चालेल का, मला असं वाटतंय. पण तेव्हा ती अजिबात तशी नव्हती. हा तुम्ही काहीतरी मला सांगताय, मी कसं त्यांना विचारणार, काही मला नाही. अगं असं नाही, तू पण बोललं पाहिजे म्हणजे त्यांना कळेल की तू त्याच्यात इन्व्हॉल्ड आहेस, तुलाही अशा काहीतरी विचार. मी दिली ऑडिशन तिसरी आणि ते तिसरा पॅच झाला. आणि मग ना पहिल्या 2च्या वेळेला चंदू सर आमचे डिरेक्टर नव्हते, तर म्हणाली थांब मी ना त्यांना एकदा दाखवते 2, जर त्यांना काही हवं असेल तर परत करू. म्हटलं ओके. आणि चंदू सर म्हणाले नाही ओके आहे, तिला गेली तरी चालेल. मला असं वाटलं म्हणजे काही फोकसच नाही आहेत का, एवढं वाईट केलंय की त्यांनी म्हटलं नाही जा. म्हणजे मला असं वाटलं की मी छान केलं असेल म्हणून ते म्हणाले ओके. मी डोक्यात असंच समजते की नाहीच बहुतेक मला जमलं तर काय असं. आणि मी गेले आणि काही नाही, मला लगेच एक 2 आठवड्यात फोन आला की परत एक छोटी लुक टेस्ट आणि सेम ऑडिशन करू. तीही केली चंदू सरांबरोबर आणि झालं. म्हणजे असं कळलं ना. आणि मला वाटतं हे असंच असतं कारण ह्याच्या आधी जितक्या ऑडिशन्स आणि तिचे बाबा खरं एवढ्या ऑडिशन्स दिले. तिचे बाबा नेहमी ती फायनल 2 मध्ये आली आहे फॅन. मला म्हणाली एक फक्त हे हवंय ग, एक हे झालं ना की तिला मिळणार आहे सिरियल, ती काही काळजी करू नको. आणि दरवेळेला आता इकडनं नकार आलाय तिकडनं नकार आलाय म्हटलं. ती थोडीशी डिप्रेस झाली की आपोआप आई म्हणून मी, त्याला बाबा म्हणून ते असं. पण आम्ही तर ऑडिशन लिहून ठेवायचं. म्हणजे मी आता अशी गंमत व्हायला लागली की 20वी ऑडिशन आज आम्ही 100 ऑडिशन पर्यंत लिहिली की 100 ऑडिशन जिथे नाही मला काम मिळालं. 100 ऑडिशन म्हणजे काय करिअरच त्याच्यात करायचं असं काही ठरवलं होतंस का तू?
तिचे बाबा म्हणायचे की वल्लरी हे काय बाकी काही नाही पण ह्याच्यात तुझं करिअर ऑडिशन मध्ये नक्की होणार. किती भारी. एवढं पेशन्स कसं ठेवले म्हणजे? तिच्यात खूप पेशन्स आहेत. मी ते मुळात तिचा स्वभाव तसा शांत आणि हे असं तिच्यात खूप पेशन्स आहेत. त्याच्याबरोबर उलट जर माझ्या बाबतीत असतं तर मला एवढे पेशन्स नाही. आणि ऍक्च्युली माझ्या बाबांमुळे पण हे झालं. म्हणजे असं नाही की मला असं कधी वाटलंच नाही की आता बास. असं खूप वेळा मला वाटलं की आता बास. म्हणजे लॉकडाऊन मध्ये तर लॉकडाऊन संपताना तर मला असं वाटलं तर बाबा मी ना काहीतरी ना मॅनेजमेंटचा एक मी कोर्स शोधला होता. म्हटलं मी असं काहीतरी करते आणि मला नाही असं किती वेळ मी करू आणि मग मी कधी पैसे कमवणार आणि हे सगळं म्हणजे इट इज नॉट गोईंग एनिवेअर. आणि मग बाबा त्या मला असं म्हणाले की वल्लरी तुझा माझ्यावर विश्वास आहे ना. मला ज्या दिवशी वाटेल ना की तुझ्याच्याने होत नाहीये आणि खूप वेळ ह्याच्यात वाजवतोय त्या दिवशी मी तुला सांगेन. पण तू एक सिद्ध केलंस ना की फोकस्ड एफर्ट्स असतील तर आपण ते साध्य करू शकतो. हे म्हणजे तुझ्या एकंदरीत बोलण्यातून आम्हाला जाणवत आहे. भारी, एकदम भारी. पण तू BFM केलंय ना, बॅचलर इन फायनान्स मॅनेजमेंट. हो, फायनान्शियल मार्केट्स. ओके. आणि मग तिथून हा शिफ्ट कसा काय? ऍक्च्युली तिथून हा शिफ्ट नाही, हा होताच. म्हणजे मी 11वीत डहाणूकरला ऍडमिशन घेतलं तेव्हा मी नाट्य मंडळ ते सगळं करायला लागले. 11वी-12वी कॉमर्स झालं वगैरे आणि मग 12वी नंतर आता BCom. तर बाबा मला म्हणाले वल्लरी तुला हे नाटक थिएटर वगैरे आवडतंय आणि त्या मला अशी इंटर कॉलेजला बऱ्यापैकी बक्षिसं मिळायची. मून ऍक्टिंग मध्ये एकदा गोल्ड मिळालं वगैरे असं सगळं ते एक सुरू होतं. तिला बलराज सहानी अवॉर्ड पण मिळाला 2007. ते सगळं छान चाललं होतं. तेव्हा मला बाबा म्हणाले की वल्लरी हे सगळं करायचं तर काहीतरी भक्कम डिग्री पाहिजे की उद्या जर नाही हे वर्कआउट झालं समजा किंवा तुला जसं वाटलं की नाही मला हे नाही करायचं तर मग असं नको वाटायला की नाही पण बाकी पण आता काहीच नाही माझ्याकडे करायला पैसे कमवायला काही डिग्रीच नाहीये जे मला पटलं. आणि माझं खूप क्लिअर होतं की मला नाट्य मंडळ करता आलं पाहिजे. असं बाबाने म्हटलं BFM ते म्हणाले ते अजून काही कमी म्हटलं असतं त्याला ऍडमिशन घेते असं म्हणजे फार तेव्हा मी विचार नाही केला. आणि मग मी ती ऍडमिशन घेतली आणि बाबांचं असं होतं की परीक्षा व्यवस्थित झाली पाहिजे ते मार्क छान मिळाले पाहिजे. आणि मग त्यामुळे ते झालं की आणि मग मी अभ्यास पण करायचे म्हणजे त्याच्यात पण मग मी बाबांना किंवा आईला कंप्लेंट करायला काही जागा नाही द्यायचे. 2 दिवस आधी करीन परीक्षेचा अभ्यास पण मग तो करीन म्हणजे अगदी रात्रभर जागून निघून काय वाटेल ते. पण हे समजणं किती भारी आहे ना की मला माहिती मला काय करायचं आणि ही जबाबदारी पण माझी आहे. तुम्ही निश्चिंत राहा. मग आई बाबा कशाला टेन्शन घेतील नाही का? आमच्याकडे मुळात आई थोडंसं तरी टेन्शन घेते बाबा अजिबात घेते. विराज सरांनी पण म्हणजे 2 मूवीज त्यांच्या आम्हाला अगदी लक्षात आहेत. सो प्रोड्युसर असताना मग तुला असं नाही वाटलं का की त्यांच्या मूवीमध्ये मी असावं किंवा बाबांना नाही वाटलं का की हिची कास्टिंग आपण करूया? नाही म्हणजे माझं आणि बाबांचं खूपच हे क्लिअर होतं की मला जे काही करायचंय ते माझ्या हिमतीवर करायचंय. म्हणजे किंवा बाबांनी मला चान्स दिला असं मला कधीच नाही वाटलं पाहिजे आणि त्यांनाही असं नाही वाटलं पाहिजे की मीच माझ्या मुलीला पुढे केलं. त्यामुळे आमचं हे खूप क्लिअर होतं की मला आधी वल्लरी विराज म्हणून कुठेतरी होऊ दे स्वतः ह्याच्या पुढे त्याच्यानंतर असं काही ऑपॉर्च्युनिटी आली तर आम्ही करू नाही एकत्र. मला आवडेल. आता ती काय काय सांगते मला आता अशी भूमिका करायची बाबा त्याच्यासाठी तरी तुम्ही तुमच्या पिक्चरमध्ये मला घ्या. मला एक असा डान्स करायचा आहे म्हणून तुम्ही असं ती काहीतरी सांगते. म्हणजे पण असं तिला कधीच वाटलं नव्हतं. क्लिअर होतं की मी माझं स्वतःच करीन. त्यात कारण नाळ मूवी असेल किंवा 40शीतले चोर असतील अगदी सगळ्या प्रेक्षक वर्गाला आवडलेल्या मूवीज आहेत आणि अशी फेमस होणारी मूवी आणि त्याच्यात वल्लरी नाही असं आम्हाला थोडं खूप जणांनी विचारलं की तुम्ही का नाही तिला हे करत तुम्हीच का नाही तिला लॉन्च करत. तर म्हटलं नाही आमचं हे क्लिअर आहे तिचंही आणि आमचंही. ती तिचं नाव ती मिळवणार आणि आमचं जे चालू आहे त्यांचं ते त्यांच्या पद्धतीने मुद्दाम हे करणार नाही. कधीतरी पुढे घडून आलं तर गोष्ट वेगळी. आणि ती बाबांसाठी पण एक प्राऊड मोमेंट असणार ना की वल्लरीने स्वतःच्या नाव म्हणजे स्वतःच्या ऑडिशन दे मग बघू. आणि बाबा अजूनही मला ते सोडत माझ्या फिल्म मध्ये करायचं असेल का तुला ऑडिशन द्यावी सगळ्या आणि बरं म्हणतात तुला माहितीये प्रोड्युसर किती खडूस आहे त्याला कसं लागतं तुला कल्पना आहे ते बघ जमतंय का. खरं सांगायचं तर ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करायचं नाही ह्याच्यासाठी घरच्यांचा खूप सपोर्ट पाहिजे मुलींना तरच शक्य आहे. नाही तर आता माझ्या लक्षात येतं की एकट्या करणाऱ्या मुलींना हे खूप कठीण आहे. अगदी खूप सपोर्ट लागतो. माझ्या ओळखीतही कितीतरी मैत्रिणी येतात आणि म्हणजे त्यांना रोज सेटवर काम करणं किंवा ऑडिशन देऊन काम मिळवणं हा एक स्ट्रगल झाला जो असतोच.
आणि आपल्या घरचे आपल्याला सपोर्ट करत नाही तर त्यांना तो वेगळा त्यांचं बोलणं खाणं किंवा त्यांना मनवणं की बाबा हा एक वेगळा स्ट्रगल. म्हणजे दोन्ही मधनं बिचाऱ्या रोज कामासाठी बाहेर पडतात आणि सगळं करतात, हे खूप कठीण आहे. म्हणजे मी तर खूपच ब्लेस्ड आहे की मला फक्त कामातच्या बाबतीतच जो काही असेल तो मी तुला नेहमी सांगते, तुला काय हवं ते सिरियल चालू होती, तुला काय हवं ते तू सांग, तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको, ते बाकी सगळं मी बघीन, पण काम सोडून तुला तुझं काहीतरी वेगळंच बघायला लागतंय असं काही करायची गरज नाहीये, ते आम्ही करू शकतो. तुला मग असं हे सगळं करताना सिनियर आर्टिस्टची तर ऑफकोर्स मदतच झाली आहे, त्यांचा कधी ओरडा वगैरे पण असेलच ना? असं म्हणजे खरं सांगू का तर मी ना अशी आहे की मला कोणी कौतुक केलं तर आवडतंच, कोणाला आवडत नाही, पण मला जर कोणी म्हणजे चूक दाखवून दिली ना तर मला खूप आवडतं. म्हणजे मला हवं असतं की मला काय चुकलं हे सांगा, चांगलं म्हणायला काही 100 लोक आहेत आणि ते करतील कौतुक, म्हणजे कळलं का, किंवा हे ना तू असं घ्यायला पाहिजे होतं वाक्य, हे ह्याला काही अर्थ नाही, असं करणारे लोक मला आवडतात. त्यामुळे आता शीतलताई मला असं सांगायचे, आणि मी पण शीतलताईंना जी माझी मावशाई प्ले करत होत्या ते शीतल क्षीरसागर, त्यांना मी सांगायचे की तुम्ही सांगा ना म्हणजे कसं झाला टेक किंवा काय, मग त्यांनाही कळलं की मला हवंय किंवा मला आवडतं. मग ते मला हक्काने सांगायचे की वल्लरी कसं केलंस तू हा सीन, वाक्याचा काय अर्थ होता, तू काय बोलली असेल, हो हे सगळं चुकलंय का, किंवा एखादं सीन बघितलं ते मला फोन करायचे, वल्लरी नाही केलंस तू चांगला सीन, पण मग काही चांगलं झालं की ते मला हे सांगायचं की छान केलंच. किंवा सुकन्या मोने आमच्या खूप जवळच्या फॅमिली फ्रेंड आहेत, तर सुकन्या मावशी अगदी पहिल्या एपिसोड पासून माझी सिरियल बघते, आणि तीही म्हणजे मी पण तिला तेच सांगायचं की तुम्हाला चांगलं काही सांगू नकोस, मला फक्त वाईट सांग. आणि मग ती मला सांगायची की वल्लरी केस बघ तुझा एक पुढे होता, इथपासनं तुझी लिपस्टिकच तू बरोबर लावलेली नव्हती, काही असं की तू साडी किती घाण दिसतेस वल्लरी वगैरे, असं ती छोट्या छोट्या सुकन्या काही सांगू शकते. इव्हन भारतीताई पण खूप प्रेमाने सांगायचे की हे असं कर, किंवा एखादं चांगलं झालं तर त्या सांगायचं. आणि स्पेशली मला त्यांचे आणि माझे सीन करायला खूप आवडायचं भारतीताईंबरोबर, कारण त्या एकतर भारती म्हणजे माझी सासू ज्या प्ले करतात करायच्या, आजी पण म्हणजे सासू, त्या तर चालू सीन मध्ये काही त्यांना सुचतं एकदम पटकन, आणि ते कधी इम्प्रोव्हाइज करतील, म्हणजे वाचताना सीन वाचू पण ऑन द स्पॉट काहीतरी एक वेगळा इम्प्रोव्हाइज करतील, काहीतरी वाक्य घेतील. सो मला इतकी मजा यायची की सतत असं एकदम अटेंटिव्ह राहायला लागायचं की कधी काहीतरी गुगली टाकतील पण आपल्याला ती पकडता आली पाहिजे. आणि आमचे डिरेक्टर अजय सर पण तेव्हा असे मोठे मोठे वन शॉट घ्यायचे, कारण त्यांना माहिती असायचं की रंग गेलो, ते कट नाही करायचे, असे मोठे मोठे होऊ द्यायचं. म्हणजे कसं जमवलं, म्हणजे एकीकडे तुमचं स्पोर्ट्स मधला खरं सांगायचं तर मी एकीकडे प्राणीप्रेम आणि एकीकडे मुलांचं करिअर, एकीकडे बाबांचं जे काय असेल ते, आणि जमलं असं म्हणूया. असं काही मुद्दाम काही खरं त्याच्यासाठी नाही करावं लागलं. मे बी मी स्पोर्ट्समॅन असल्यामुळेच ह्या 4 गोष्टी जमू शकतात असं मला नेहमी वाटतं. तशी मी थोडीशी चटपटीत, थोडं नीटनेटकेपणा आणि हे सगळं असल्यामुळे तो हे अजूनही मला असं तुम्ही कधी मी सांगते वल्लरीला, माझ्या आईने मला कधी 5:30 नंतर झोपायला दिलं नाही अगं पहाटे. मला त्यामुळे ती एवढी सवय आहे ना, नाही कधी कधी माझा 7 वाजता स्वयंपाकही झालेला असतो, आता काहीच करायचं नाही, मग आता करून टाकूया स्वयंपाक, असं होऊन जातं. आणि आम्ही एक फ्लेमिंगोची स्टोरी ऐकली आहे थोडीशी, ती काय होती? बीपीटी मधनं भाऊच्या धक्क्यावरून मला एक फोन आला सकाळी 9:30 की फ्लेमिंगो मिळालाय चिखलामध्ये पडलेला. बहुतेक फ्लेमिंगो त्यांना कळत नव्हतं ना, चिखल्यामुळे कळत नव्हतं. म्हणाले तर तुम्ही आम्हाला कळलं की तुम्ही रेस्क्यू करता. तर मला फ्लेमिंगो आहे म्हटल्यावर मला एकदम असं उत्साह ना की फ्लेमिंगो असं. मग तिचा भाऊ आणि मी, ती कॉलेजमध्ये होती तेव्हा, मग मी आणि तिचा भाऊ असं गेलो. तेव्हा ती माझी वेट होती US ला. मग फ्लेमिंगो घेतला वगैरे त्यांच्याकडनं, तो अगदी मरगळलेला, म्हणजे तो बॉक्समध्ये जेव्हा त्याने दिला तेव्हा मला वाटलंच नाही की तो जिवंत आहे. अरे फ्लेमिंगो घेतला, गाडीत बसला, मला लक्षात आलं की हा फ्लेमिंगो आहे, हा आपण आपल्या घरी असाच नाही नेऊ शकणार. बरोबर, त्याने दिला आपण घेतला हे ठीक आहे, आपल्याला त्याला वाचवायचंय. मग मी तर वेदांत म्हणाला कर तू, आता 11:30 वाजलेत ना, कर, ती असेल जागी US ला. मी फोन केला व्हॉट्सअप कॉल, म्हणाली अगं फ्लेमिंगो ना, थांब मी आधी ते कळवते, कारण त्यांचं काउंटिंग होतं फ्लेमिंगोचं की किती तुमच्या देशात येतात, किती परत जातात, किती राहिले त्यांची. तर मला म्हणाली तू आता क्लिनिकला जा आणि फ्लेमिंगो दाखव, तिथे आहे माझी मैत्रीण होती तिची. पण मी साईड बाय साईड
ह्यांना कळून ठेवते Forest फॉरेस्ट डिपार्टमेंट. तिकडे गेलो, फ्लेमिंगोला तिने सलाईन दिलं. तो 1 नाही 2 नाही, तो तसाच पडलेला, असा अगदी मुळकुट्ट व्हावं ना असा एवढाच झालं होतं. मला म्हणाली हिला बाल्कनीत ठेव तू, मग बघू. त्या बॉक्स सकट आम्ही बाल्कनीत ठेवला आणि 4-5 तासांनी ते उठून उभा राहिला. ते पहिली स्टेज की आता हा उभा राहिला. ठीक आहे, उभा राहिला. 24 तास झाले, खाणार काय तो? बरोबर. मग कोणी ती वेट म्हणाली कॅट फूड देऊन बघ, मासे दे छोटे. मग ते मासे आणण्यात आले. ते काही तसं काही खात नाहीत ते. अच्छा. असं काहीही आपण दिलं की ते पटकन त्यांना ते कळत नाही. मग अलगे पाहिजे, अलगेशिवाय ते दुसरं काही खात नाही. मग आता अलगे कुठून आणणार? तर ते अलगे थोडी आपण जाऊन त्या खाडीत आणणार. मग ते ड्राय अलगे मिळतं. मग ते तिच्या नवऱ्याने वेटच्या नवऱ्याने ठाण्याला ते मिळवलं 48 तासांनी. 48 तास तो तसाच होता. मला असं आपल्या घरी गेली काही झालं तर बरोबर, तुम्हाला त्याची तू काळजी करू होतं. मग ती रोज ती वेट माझ्याकडे येऊन त्याला सलाईन देत होती. ते 48 तास. मग ते अलगे आलं परेलला. मग वेदांतला म्हटलं जाऊन घेऊन ये. मग ते अलगे आणून मोठा टब असा स्क्वेअर आणला. त्याच्यामध्ये त्यांनी मला सांगितलं की अर्ध पाणी ठेव आणि त्याच्यात ती सगळी पूड आहे ना ती घालून ठेव. माहिती अलगेसारखी ती हे होईल, ते ड्राय होतं ते ओलं होईल. आणि मासे टाकले ना? नाही मासे नाही टाकले, फक्त अलगे टाकले. मासे नाहीच खाल्ले त्याने. ते चिखलातले मासे खातात, ते जे आपण खातो ते मासे गाळातले. त्यामुळे मग हे ना आता ते खायला पाहिजे. मग ते बाल्कनीचा दरवाजा सोफा असा आम्ही समोरासमोर ठेवलं की तिथे बसून आपल्याला तो दिसला पाहिजे. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठल्यावर असं म्हटलं आला अजून यांनी खाल्लेलं तर आपण बरं डोळ्यांनी बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार कसं तो खातोय. मग ते त्या दिवशी खाल्ल्यावर माझं सगळ्यांना फोन, विराजला वल्लरीला सगळ्यांना त्यांनी खाल्लं. मग माझं सुरू झालं. म्हटलं आता तो बरा झालाय, आता त्याला सोडूया. यांचं राहू देत ग 2 दिवस, राहू देत ग, बरं आहे. कोणाला बघायचं असेल तर म्हटलं नाही, नॅचरल रुटीन त्याचं बिघडवायचं नाही. माझं म्हणणं की आता तो बरा झाला ना, आता तो जाऊ देत त्याच्या घरी. आता नेतानाची मजा अजून वेगळी. आता हा तर उभा राहिलाय. बरं ते काय आपल्याला म्हणावं तसं बसत नाही काही. एवढा चांगला होता, उंच असतात. वल्लरी, मी आणि तिचे बाबा अर्टिगामध्ये. आता बॉक्स तर गेला, बॉक्समध्ये तर ठेवला. त्याला कसं आम्ही पकडून गाडीच्या मागच्या सीटवर मी, वल्लरी आणि तो मध्ये. आणि काचा बंद केल्यावर ते राहायला तयार नाही. तो ओरडत असेल. नाही, तो चावायला लागला आम्हाला. हो भयंकर, चावायलाच लागला. बरं तो पंख पसरला त्या गाडीत, तो पंख काय पसरणार. त्याला खूप राग आला होता. आणि मी सारखं आता ट्रॅफिक नको, आता एकदा येऊ दे भांडू, एकदा येऊ. असं होत नाही ना. बरं ती वेळ ठरलेली होती की ते व्हॉलेंटियर येणार, ते ऑफिसर येणार, आम्ही असं सगळं करून काहीतरी 11:30-12 आम्ही पोचलो. एकदा म्हटलं गाडीतनं त्याला बाहेर काढला. मग ते ऑफिसर म्हणाले तुम्ही थोडं त्याला हाताने पुढे घेऊन जा. थोडं आम्ही पुढे घेऊन असा सोडला तर असा तो चालत गेला. समोरून असा एक फ्लेमिंगो आला पाण्यातून. ते म्हणजे ते दृश्य मी कधीच विसरणार नाही. एवढं सुरेख तो मिलाप होता ना. म्हणजे अगदी त्याला भेटायला यावा असाच आला तो. आणि मग पाण्यातनं लगेच पाण्यात गेला तो. त्यामुळे असं हॅपी एंडिंग झाली. इथे एक फिल्मची स्टोरीज बनू शकते. आणि मला एवढं इमोशनल सो मराठी फिल्म इंडस्ट्रीचा USP सांगायचा असेल तर तू काय सांगशील? मला वाटतं आपले विषय, आपला कॉन्टेंट, आपण खूप वेगवेगळे विषय हाताळतो, खूप नाजूक विषयही हाताळतो आणि असे कॉमेडी आणि असे पिक्चर करतो. म्हणजे आपल्याकडे असं काही फॉर्म्युला नाहीये की असं गाणं आलं, ऍक्शन सीन आला, हे आला, जे नॉर्मली हिंदी किंवा बाकीचे इथे आपण बघतो. असे मराठीत तसे फॉर्म्युला नाहीयेत. पण जर स्टोरी छान असेल, जे आपल्याकडे असतात, तर एखादा साधं नाळसारखं फिल्म पण इट वर्क. कारण का स्टोरी छान होती. आणि तिथेच सैराट सारखी फिल्म जिथे लव्ह स्टोरी होती आणि लार्ज इन लाईफ, इव्हन दॅट वर्क. जागरण इज ऑल्सो वन ऑफ द बेस्ट. आपण म्हणू शकतो एक वेगळा विषय, अंधश्रद्धा आणि प्लस मनोरुग्ण. करेक्ट. सो मला वाटतं की आपल्या USP मराठी इंडस्ट्रीचा हाच आहे की आपले विषय आणि आपले कॉन्सेप्ट, कथा खूप वेगळे आणि युनिक असतात. आणि महाराष्ट्रामध्ये तशा कथा सगळीकडे आहेत. त्याला वेचून जर काढलं तर मला असं वाटतं पुढच्या 100 वर्ष मराठी इंडस्ट्रीमध्ये विषयांची काही कमीच राहणार नाही. पण एक गोष्ट खूप चांगली तुमच्या जनरेशनची, खरं तर ही मंडळी त्यांचा परखडपणे मतं मांडायला अजिबात मागे पुढे बघत नाही. म्हणजे अगदी प्रॉपर शब्दांमध्ये त्यांना ती मांडता येतात आणि मस्तपैकी सांगता येतात. आणि
आणि अगदी ठणकावून सांगता येतात की मला हेच करायचंय आणि मी हे असंच करणार. तर हे तुमच्या जनरेशनचं भारी आहे. हे तर आहेच. आणि आमचं असं की कोणी आमचं ऐकलं नाही तरी आमचं असं की ओके नको ऐकू, पण आमचं आम्ही आमचं सुरू ठेवणार. तर असं कधी मम्मा बरोबर झालंय का किंवा पप्पांबरोबर? कारण पप्पा तुझे आहेत. मी आठवते असं झालंय का कधी की माझं तर असंच आहे मम्मा, म्हणजे एका पॉइंटला येऊन नाही खरंच नाही. आमचं सगळं पटतं तसं. आम्ही खूपच मैत्रिणीसारख्याच आहोत. म्हणजे असं आई मुलगी आहोतच. म्हणजे आता एक वय असतं ना, लहान असताना आई मुलगी असतो, पण मला वाटतं मोठं झाल्यावर ते थोडं अंतर डिझॉल्व्ह होतं. सो आता इव्हेंच्युअली अगदीच मैत्रिणींसारखे. त्यामुळे असं काहीच. आणि आई पण तशीच आहे. म्हणजे मी म्हटलं नाही पण मला हे असं वाटतंय तर असंच व्हावं. तर मग आईचं असतं बरं मला हे नाही पटत आहे, तुला हवंय ना ठीक आहे करून बघू आपण, ओके. त्यामुळे मग असं ती एकटोक मी एकटोक असं होतच नाही. कोणीतरी एक म्हणते की ठीक आहे असं मला पटत नाही पण तुला हवंय तर करू तुला, आता ऐकते मी. हा असं आहे. आणि माझं असं खूप क्लिअर आहे की मला माहितीये ज्या बाबतीत आईला जास्त कळतं त्या बाबतीत आईलाच जास्त कळतं. म्हणजे मी आईला एक फोन दिली, आई हा कलर आहे, इथे इथे ही इव्हेंट आहे, की आई सगळं मॅनेज करते. मला चार ऑप्शन पाठवते की मग हे आहे ह्याच्यातलं तुला काय हवंय कसं. मैत्रिणी आता चिडवतात की अगं आता तू मॅनेजर पण आहेस, फक्त तुझे पेट बोर्डिंग, तुझं स्पा, तुझं ते गाण्याचा पिक्चरचं हे, आणि अजून आता तू वल्लरीची मॅनेजर आहे. पण हा सेन्स असणं पण गरजेचं आहे ना. आणि काळाबरोबरचा सेन्स म्हणजे कळलं ना. असं दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट की आता जी फॅशन चालली त्याला धरून असतं. म्हणजे आई जरी आता ती मगाशी तुम्हाला म्हणाली की ती कधीच फ्रॉक किंवा जीन्स किंवा असं फार घालणारीतली नाहीये, पण मी हे घालायला पाहिजे हे तिचं खूप क्लिअर आहे. किंवा हे तिला करेक्टली माहिती की आता वल्लरी मग हे चाललंय, आता सगळे घालतायत, सो तू असं काहीतरी घातलं पाहिजेस, हे केलं पाहिजेस. सो मला वाटतं हे खूप वेगळं आहे की असं असल्यामुळे आमचं फॅशन सेन्स होतं. आणि म्हणूनच त्यामुळे ती लक्ष देत नाही त्याच्याकडे आणि आईवर सोडून देते की माझी जबाबदारी वाढते. मग हा तुला मेसेज आहे वल्लरी, काय मेसेज नाही असंच असणार आहे. आता आलापिकीचं पण तसं झालंय. आम्हाला काही शूट करायचं डान्स व्हिडिओ तर ती म्हणते की कपडे की मी येते ना तुझी हे कितीतरी देईलच मला. हिच्या बाबतीत मी नेहमीच असं असतं अगं हे तुला चांगलं नाही दिसणार, जरा हेअरस्टाईल अशी कर, जरा हे कपडे चांगले दिसतात. आणि इट वर्क्स शॉपिंगला. आणि मला सुद्धा मी एकटी गेले तर मी एक कपडा घेईन, पण मी आईला घेऊन गेले शॉपिंगला तर आई मला 2-3 तरी घेईन. सो मला सुद्धा आईच असं आईसोबत गेल्यावर आपण एकटा गेल्यावर ते असं होतं की आपण हे घेऊया नाही हे नको ठेवूया आपल्याकडे पैसे पण मम्मा असल्यावर छान आहे. बरोबर मला हेच वाटतं. पण हे मस्त आहे की आईला ऍक्च्युली मम्मा लोकांना ना माहित असतं की तुमच्या स्किनचं टेक्स्चर काय आहे, तुमचा लुक कसा आहे, तुमची लहानपणापासून आपल्या बरोबर असतात. त्यामुळे ते थोडंसं आपल्याला काय चांगलं दिसेल हे लक्षात येतं आणि त्या अनुषंगाने आई सांगत असते. आणि ते ऐकलं की खरं तर आपण खूपच सुंदर दिसतो. म्हणजे माझी आई मला पण उशीर होतो कळायला. म्हणजे मला असं वाटतं हे जर मला एक 16-17 वर्षाचं असताना जर मला कळलं असते ना की आई सांगते ते बरोबर आहे, मी खूप आधीपासून छान कपडे घातले असते. पण तेव्हा आपल्याला सारखं असंच वाटत राहतं की आई आउटडेटेड आहे. मला ठेचून मला आधी ही बुद्धी यायला हवी होती. आता होतं ना आत्तापासून ऐक. थँक्यू वल्लरी, तू माझं काम सोपं करतेस. पण आईचं एक क्लिअर होतं की तू ऑनस्क्रीन घाल कपडे जे कॅरेक्टरला गरजेचे आहेत, पण घरी नाही. म्हणजे हे आईचं अशी मेड इट व्हेरी क्लिअर की तुझ्या रोलसाठी कॅरेक्टरसाठी इव्हेंटला जाताना काय कपडे घालायचे ते त्याच्यात ते बरोबर आहे ते घाल, पण फॅमिली बरोबर जाताना घरी असताना असं काहीतरी तू उगाच शॉर्ट्सच घालशील असं ते तिला आवडतीच असतं की नाही मग तू जशी आहेस तसं नीट राहायला पाहिजेस. आणि ते मला अगदीच पटतं. मी तिला डायलॉग म्हणते, वल्लरी विराज दाराच्या बाहेर उंबरठ्याच्या बाहेर आणि वल्लरी लोंढे उंबरठ्याच्या आत. त्यामुळे तो फरक कायम लक्षात ठेव. नवरी मिळे हिटलरला जेव्हा बंद होतीये हे कळलं तेव्हा काय तुझे रिॲक्शन्स काय होते? म्हणजे मी आईच्या बर्थडे होता आणि आईचा बर्थडेची मला सुट्टी मिळाली होती. म्हणजे मी हाफ डे टाकला होता पण त्यांनी मला सुट्टी दिली आणि त्याच दिवशी त्यांनी सेटवर सांगितलं बाकीचे शूट करत होते. मग गाडीतनं मी निघालो, रात्री डिनर करून निघालो. आलापिनीने मला फोन केला, मी गाडी चालवत होते आणि आलापिनी म्हणाले की वल्लरी आई बाबा पण आहेत ना बरोबर. म्हटलं हो आत्ता. आणि 12 वाजले होते चांगले, म्हणजे 11:30-12. त्यामुळे जरा फोन स्पीकरवर टाक, मला त्यांच्याशी पण बोलायचं. स्पीकरवर टाकला आणि बाबांच्यावर फोन दिला आणि मग तिने सांगितलं की अशा शर्मिष्ठा मॅम आल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं की आपली सिरियल आता बंद होते
आणि वल्लरीला सगळे म्हणत होते की नको सांगूस तिच्या आईचा बर्थडे, पण मला असं वाटलं इथे तिला सेटवर येऊन कळण्यापेक्षा ती तुमच्या बरोबर असताना कळू दे, म्हणजे तिला वाईट वाटलं तर तुम्ही असाल. आणि मी अशी कसं असं सुन्नत झाले होते. एक तर पहिली सिरियल, त्यामुळे ते एक वेगळंच असतं आपलं प्रेम. काहीतरी जरा छातीत दुखल्यासारखं असं काहीतरी भयंकर. आणि आई मला म्हणाली वल्लरी तू गाडी थांबव मी चालवते. तेही मला रेजिस्टर व्हायला 2 मिनिटं लागली. आई म्हणाली वल्लरी थांबव बाजूला गाडी. मग मी थांबवली, मी मागे येऊन बसले, मी गाडी चालवली. आणि खूप वाईट वाटलं होतं मला असं ते, कारण असं पहिलं आपलं काहीतरी फर्स्ट बेबी टाइप्स फिलिंग. एक्झॅक्टली, आपलं पहिलं काहीतरी असं आता नाही. आणि मग अचानक सिरियल करताना आयुष्यात सिरियल होती असतं फक्त, कारण की इतके दिवस तुम्ही शूट करता. आणि मग आता काय करायचं उद्यापासून, म्हणजे 15 तारखेला सांगितलं होतं की मेच्या 15ला शेवटचा दिवस. आणि असा प्रश्न येतो ना की 16 तारखेला काय करायचं, म्हणजे आता मोटिव्हच काय, आता सिरियल सुरू असतं असं वाटतं ना उद्या उठून हे शूट शूट शूट. आणि असं वाटतं आता काय. मला खूप त्रास झाला आणि सगळ्यांनाच खूप त्रास झाला. आणि माझ्यामुळे माझ्या आई बाबांनाही खूप त्रास झाला, कारण का मी रडत होते तर त्यांना असं होतं की बापरे काय कसं करू, कसं तिला शांत करू, असं बिचार त्यांनाही होत होतं. सो खूप सेटवर पण आम्ही सगळे खूप इमोशनल झालो होतो, सगळेच. म्हणजे अगदी मी, राकेश, आमच्या सगळी कास्ट, शर्मिलाताई, भारतीताई, फॉर दॅट मॅटर शीतलताई, आमचे सगळे डिरेक्टरची टीम, आमचे स्पॉट, सगळे एव्हरीबडी वॉज व्हेरी इमोशनल. आणि आमचं बॉन्डिंग इतकं छान झालं होतं ना सगळ्यांचं, की आम्ही त्या दिवशी पण मी एका दुसऱ्या ऍक्ट्रेसला भेटली जे एक सिरियल करते, तर ती तिच्या सेटवरचे किस्से सांगत होते. आणि मग मी तेव्हा म्हटलं की माझे किस्से जरा वेगळे आहेत. ती म्हणली म्हणजे आम्ही खूप मजा करत करत शूट केलंय, म्हणजे अचानक कोणीतरी ओरडलंच आहे आणि भांडी आणि असं काही आमच्या सेटवर कधी झालंच नाही. म्हणजे आम्ही तर इतके केलं होतं की असं आधीच ठरायचं 6 वाजता की काय बघायचं 7ला, सगळे डिरेक्टर वगैरे की हे बघूया, असा ब्रेक करू, असं करू तसं करू, मजा करतच शूट. त्यामुळे ते अजून वाईट वाटलं. आणि मग असं एक वाटतं ना की आता ही लोक आपली फॅमिली झालेली असते, आपली मेकअप रूम, त्या सगळ्या बाकीच्या ऍक्ट्रेसेस. पण नंतर इन रेट्रोस्पेक्ट आता मला असं वाटतं की बरोबर वेळेत संपली सिरियल. लोकांना हवीशी वाटत असताना संपलेलं कधी चांगलं, असं लोक म्हणायला लागले की अरे काय कंटाळ येतोय. त्याच्यापेक्षा ठीक आहे, चांगली चालली होती आमची लव्ह स्टोरी, पण कम्प्लीट झाली होती जिथे सुरू झाला होता विषय मुळात सिरियलचा, सो त्या करेक्ट पॉइंटला संपली. आणि ऑल्सो एक प्रोजेक्ट संपल्यावर आता काहीतरी नवीन अजून करायचा आपल्याला चान्स मिळतो. सो तेव्हा जरी वाईट वाटलं तरी इव्हेंच्युअली बरं वाटलं. As we are coming to an end, let's end it with a rapid fire. Okay, I have some questions for you both. Morning person or night owl? Morning person. Chai or coffee? Coffee. Chai. One role you would love to play in the future? Period drama. कुठलाही रोल, पण एखादा पिरियड ड्रामा. Your go-to comfort food? पिझ्झा. मम्माचा? तुला काय आवडतं? मला जिलेबी. खरं तर पण जिलेबी आई ठीक आहे, मी पण मला वाटलं ती तेच सांगेल, पण गोड पण जिलेबी ऍक्च्युअली आम्हाला दोघींना भयंकर जिलेबी आवडते. म्हणजे माझ्या बर्थडेच्या दिवशी ब्रेकफास्टला जिलेबी आणली होती. महिना त्याच्या आधी ती नो शुगर वर होतं. मग आपण मला वाढदिवसाच्या दिवशी सकाळी खायचे, मग आम्ही दॅट वॉज युअर चीट डे. येस, मला खूप जिलेबी आणि फाफडा फेवरेट co-star to pull pranks on? आला बी नाही. मला वाटलं. Acting, dancing or entrepreneurship, what defines you the most? कठीणच आहे, पण डान्स. Bollywood dream role maybe? हे कहाणी मधला विद्या बालनचा रोल. A Marathi dialogue that like stays in your head, like असा scripted आहे तो, असा engraved आहे एखादा. माय फिअर वेन लीला इज हिअर. इतका वेळा मी बोलले आणि मग सेटवर जरी काही प्रॉब्लेम झाला मी सगळ्यांना हेच माय फिअर लीला इज हिअर, सगळ्यांना सेटवर मी हेच बोलायचे. Yes, that's it. सो थँक्यू सो मच. थँक्यू. खूप सुंदर गप्पा झाल्या. आपल्या खरं तर पॉडकास्टचा
मेन थीमच ही आहे की सगळ्या अनसेड स्टोरीज आपण इथे आणतोय आणि तसंच झालं. शेअर करतोय. आणि तुम्ही इतका सुंदर प्रतिसाद दिला आणि इतकं सुंदर सगळ्या गोष्टी सांगितल्या. आम्हाला खऱ्या आयुष्यातली वल्लरी कळली आणि खऱ्या आयुष्यातल्या वल्लरीला घडवणारे कलाकारही कळले. सो थँक्यू सो मच. थँक्यू. मला देखील फार मज्जा आली तुम्हाला दोघांशी बोलताना. आम्हाला यायला आणि हे कॉम्बिनेशन खूप असतं.